बेंगलोरमध्ये राहून जर अजूनही तुम्ही बाणेरघट्टा बायोलॉजिकल पार्क पाहिला नसेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण पाहणार आहोत सिंह, वाघ, अस्वल, हत्ती आणि अनेक वन्य प्राण्यांना अगदी जवळून. चला तर मग आपल्या जंगल सफारीची सुरुवात करूया. हा पार्क बेंगलोर शहरापासून साधारण 22 किलोमीटर अंतरावर आहे. स्वतःच्या गाडीने, कॅबने किंवा BMTC बसने इथे सहज पोहोचता येतं. सर्वात आधी बोलूया वेळांबद्दल. पार्क सकाळी 9:30 वाजता उघडतो, तर सफारी 10 वाजल्यापासून सुरू होते. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पार्क सुरू असतो आणि दर मंगळवारी बंद असतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तिकीट किती आहे? फक्त प्राणी संग्रहालय पाहायचं असेल तर प्रौढांसाठी तिकीट 120 रुपये आहे. प्राणी संग्रहालय आणि फुलपाखरू उद्यान मिळून 170 रुपये लागतात. पण खरी मजा आहे ग्रँड सफारीमध्ये. नॉन AC बस सफारीचे तिकीट आठवड्याच्या दिवशी 370 रुपये तर शनिवारी रविवारी 420 रुपये आहे. जर तुम्हाला AC बसमधून आरामात सफर करायची असेल तर 690 ते 740 रुपये इतका खर्च येतो. आणि जर फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत खासगी सफारीचा अनुभव घ्यायचा असेल तर खासगी जीप सफारी उपलब्ध आहेत. 6 सीटर जीपचे भाडे साधारण 3600 ते 4500 रुपये इतके, तर मोठ्या इनोव्हा किंवा स्कॉर्पिओसाठी 5700 ते 6200 रुपयेपर्यंत असू शकते. सफारी दरम्यान तुम्हाला सिंह, पांढरे वाघ, बंगाल टायगर, बिबटे, अस्वल, हत्ती, हरिण आणि इतर अनेक प्राणी त्यांच्या नैसर्गिक वातावरणात फिरताना पाहायला मिळतात. कधी कधी सिंह किंवा वाघ तुमच्या बस किंवा जीपच्या अगदी जवळ येतात. तो अनुभव खरंच रोमांचक असतो. सफारीनंतर फुलपाखरू उद्यानात नक्की फिरा. रंगीबेरंगी फुलपाखरं, सुंदर बाग आणि शांत वातावरणामुळे हा भाग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. आता येतो सगळ्यांचा आवडता विषय, खाणं. पार्कमध्ये काही स्नॅक्स, फास्ट फूड, फ्रूट्स आणि पेय मिळतात. पण भरपेट जेवायचं असेल तर बाहेर अनेक चांगले पर्याय आहेत. आता काही महत्त्वाच्या टिप्स. शक्यतो सकाळी लवकर जा, म्हणजे गर्दी कमी असेल आणि प्राणीही जास्त सक्रिय दिसतील. आरामदायी शूज